सिंग राजपूत टेन्शन मध्ये होता आणि या सगळ्या प्रकरणाची ही परिस्थिती तयार झाली। किशोरी पेडणेकर आपल्यासोबत आहेत, शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे नेता। किशोरीजी, तुमचं नाव घेण्यात आलेलं आहे आणि गंभीर आरोप करण्यात आलेला आहे। आरोप तर नेहमीच गंभीर असतात, पण कोविड काळात पण असेच गंभीर आरोप झाले होते। हो, तरी पण आम्ही खंबीरपणे गेलो होतो, कारण जे केले नसेल त्याला घाबरायची गरज नाही। दुसरं आता राहिला प्रश्न, हे जे तिचे जे वडील आहेत ते अनेकदा महापौर ऑफिसला आले होते, अनेकदा विनंती केल्यानंतर मी आपल्या सर्व मीडिया सहित, माझ्या दोन शिवसेनेच्या प्रतिनिधींसहित आम्ही तिथे पोहोचलो होतो। आम्ही त्यांच्याशी जे बोलत होतो ते मीडियानी ऑलरेडी म्हणजे असावं, कारण आता मी महापौर होऊन 3-3.25 वर्ष होत आले, कारण त्याच्या आधी झालं 3.25 वर्षानंतर त्यांच्या जर ते लक्षात येत असेल तर हे लक्षात कोण आणून देत आहे? कारण मी महापौर असताना तिलाच काय असे दुःखी संकटी असलेल्या लोकांच्या घरी गेले। म्हणजे किशोरीजी आपण असा दावा किंवा अंगुली निर्देश करताय का की दिशा सालियांच्या आई वडिलांना कोणी काही भरवतंय, त्यांना डिरेक्ट करण्याचा प्रयत्न करताय? 3 वर्षानंतर जी जाग येते तेव्हा कोणतरी मागे शिवाय जाग आली का? बरं, 2022 ची गोष्ट, आज त्याला जवळजवळ 3 वर्ष होत आली। 3 वर्षात त्यांना एकदाही नाही वाटलं की आम्ही काही चुकीचं, म्हणजे माझा तर काही संबंधच नव्हता, फक्त मी महापौर या नात्याने एक प्रथम नागरिक मुंबईचे, आणि ते जे सांगतात आम्हाला मदत करा, आम्ही चटण्या विकतोय, माझी बायको आता ते करते वगैरे, त्यासाठी जाणं आणि त्याला आता ही कलाटणी देणं, कोणतरी मागे आहे त्याच्या। तुमचा आरोप भाजपवर आहे का? कारण भाजपचे नितेश राणे पिता पुत्र हा विषय सारखा मांडत होते। नाही, मी डायरेक्ट आरोप नाही करणार, पण ह्याच्या मागे षडयंत्र नक्की आहे, कारण ते पिता पुत्र आदित्यांना अडकवण्यासाठी करतायत हे अख्ख्या महाराष्ट्राने देशाला जगाला माहिती आहे। पण त्याच्यानंतर सीआयडी कडनं सगळी इन्क्वायरी झाल्यानंतर जो रिझल्ट आलाय तो पण महत्वाचा नाही, एसआयटी बसवली होती। आता त्याच्यानंतर जर वडिलांना वाटत, आणि मी परत ते सगळे, मी एकटी गेलेली नव्हती, सोबत सर्व मीडिया होता, चर्चा समोर झालेली आहे, तिथे काय दबाव आणि काय टाकण्याचा प्रश्न आहे? नाही किशोरीजी, कसं आहे, त्यांनी जी काही याचिका केलेली आहे त्यामध्ये तुम्ही आणि मुंबई पोलिसांनी दबाव आणला असं स्पष्ट म्हटलेलं आहे। अहो, मुंबई पोलिसांनी दाखव ना, कारण मुंबई पोलीस असं करतात का? म्हणजे आमचा आजही विश्वास आहे मुंबई पोलिसांवर। मुंबई पोलीस असं हे करतात का? म्हणजे त्यांच्यावरही तुम्ही 3 वर्षानंतर अविश्वास दाखवताय का? मग बाकीच्या इन्क्वायरी झाले त्याचा रिझल्ट काय असं पण आहे ना, कारण त्यांचं म्हणजे नंतर मला कळलं होतं की अगदी म्हणजे त्याच्यामध्ये मला वाटतं आमचा काय त्याचं नाव त्याच्याशी पण ते संपर्कात होते। उलट त्याच्याकडनं मला अनेकदा कळलं की ते पैशाच्या मागणी करताय। तुमच्यावरती एक किशोरीताई, तुमच्यावर असा आरोप केलेला आहे, आम्ही आता ग्राफिक्स मध्ये दाखवतोय की किशोरीजींनी आम्हाला दिलेले पुरावे मान्य करण्यास भाग पाडलं। दिलेले पुरावे मान्य करण्यास भाग पाडलं, मग तसं ते दाखवा ना। आता कसं आहे माहितीये, ते काही म्हणतील भाग पाडलं म्हणजे माझी एवढी मोठी एवढ्या याला भाग पाडलं, मग आमच्या मुंबई पोलिसांनी किंवा सीआयडी एसआयटी त्या लोकांना तेव्हा का नाही सांगितलं? बरं किशोरजी, तुम्ही आपल्यासोबत राज, आपल्यासोबत भाजपचे वरिष्ठ नेते माजी मंत्री सुधीरजी मुनगंटीवार सुद्धा आहेत, त्यांच्याकडे सुद्धा मी जातो। मुनगंटीवारजी, विषय आपल्या समोर आहे, दिशा सालियन प्रकरण पुन्हा एकदा सुरू होताना दिसत आहे। थेट आरोप केलेल्या आदित्य ठाकरे आणि बाकीच्या सगळ्या मित्रमंडळींवर सामूहिक बलात्कार आणि खून दिशा सालियनचा, आपली प्रतिक्रिया? यावर मी प्रतिक्रिया देणं योग्य नाही, कारण या संदर्भातली कोणतीही माहिती माझ्याकडे नाही। राजकारणात आरोप प्रत्यारोप आणि पक्षविरहित राजकारणामध्ये आपण आपल्याकडे पुरावे नसताना त्यावर काही मत मांडणं योग्य नाही। माझ्याकडे कोणतीही माहिती नसताना या विषयावर मी प्रतिक्रिया देणं योग्य नाही। हायकोर्टामध्ये केस गेली असं समजतं, हायकोर्ट त्यांना प्राप्त अशा एव्हिडन्सच्या आधारावर योग्य अयोग्य सत्य असत्य यावर निर्णय देतील।
मुनगंटीवारजी हे प्रकरण भाजपचे नेते असलेले नितेश राणे आणि म्हणजे पितापुत्रांनी सारखं लावून धरलं होतं. नितेश राणे तर जवळपास प्रत्येक पीसी मध्ये हा उल्लेख करायचे. आता तोच दावा जो ते नितेश राणे करत आले की सामूहिक बलात्कार आणि खून, नेमका तोच दावा आता दिशा सालियनचे आई वडील करतायत. हा काय योगायोग मानायचा किंवा काय? कारण आमच्यासोबत आता किशोरी पेडणेकर सुद्धा आहेत. त्या म्हणतायत की कोणीतरी त्यांना भरवतंय, कोणीतरी कंट्रोल करतंय त्यांना. मी आपल्याला पुन्हा सांगतोय की अशा विषयावर जेव्हा माझ्याकडे कोणतीही माहिती नाही, मी प्रतिक्रिया देणं हे मला वाटतं की राजकीय अभिरुचीला धरून नाही. बरं, एखाद्या मुद्द्यावर पॉलिसीवर मत मांडणं आणि एखाद्या व्यक्तीच्या आयुष्यावर अतिशय अनुकूल किंवा प्रतिकूल परिणाम व्यक्तिगत आयुष्यावर करणाऱ्या गोष्टींवर माहिती नसताना मी मत मांडणं, मला वाटतं की मी 30 वर्ष राजकारणात आहे. 30 वर्षाच्या राजकारणामध्ये मी हे कधीही केलं नाही आणि पुढेही करणार नाही. मी पुन्हा किशोरी पेडणेकरांकडे जातो. किशोरीजी तुम्ही आहात? माझा आवाज पोहोचतोय आपल्यापर्यंत? किशोरीजी बोला. किशोरीजी, या सगळ्या प्रकरणानंतर शिवसेनेकडून, तुमच्या पक्षाकडून काही हस्तक्षेप याचिका किंवा या सगळ्या प्रकरणामध्ये शिवसेनेची? बघा, मी आउट ऑफ स्टेशन आहे, मला कुठलीही कल्पना नाही. बरं. आणि मी जेव्हा मुंबईत येईन माझ्या पक्षप्रमुखांची भेट घेईन. बरं. याच्यावरती जे काही SIT हे ते त्याचे काय झालेलं आहे, कारण एक एवढा मोठा स्वरूप देत असतील तर याच्या मागे नक्की षड्यंत्र आहे. धन्यवाद किशोरीजी, आपण आपल्याला सविस्तर प्रतिक्रिया दिली. आत्ताच्या घडीची मोठी बातमी होती म्हणून 0 आवरची सुरुवात आपण या बातमीनं केली. दिशा सालियान ही एक मुंबईच्या बॉलिवूड क्षेत्रामध्ये काम करणारी युवती. तिने काही काळ सुशांत सिंग राजपूत सोबत सुद्धा काम केलं होतं आणि तिची एका संशयास्पद परिस्थितीत मृत्यू झाल्याची चर्चा तेव्हा देखील होती. मात्र नंतर हे जवळपास मान्य करण्यात आलं की ती ज्या इमारतीवरती यांची पार्टी सुरू होती तिथून दारूच्या अंमलाखाली ती पडली आणि तिचा मृत्यू झाला. बिल्डिंगवरनं ती पडली. मात्र त्यावेळी सुद्धा भाजप नेत्यांकडून आरोप होत होते की दिशा सालियनचा बलात्कार करण्यात आला आणि खून करण्यात आला. या प्रकरणामध्ये आदित्य ठाकरे यांचं नाव सुद्धा घेण्यात येत होतं. मात्र इतक्या 3 वर्षाच्या काळामध्ये दिशा सालियनचे आई वडीलच असं काहीही झालं नाहीये किंवा आमची कोणतीही तक्रार नाही हे वारंवार म्हणत होते. आता 3 वर्षानंतर असा काय विषय झालेला आहे? ते स्वतःचं मत म्हणतायत का दबावाखाली आहेत? आता ते म्हणतात की आम्ही आधी दबावामध्ये होतो आणि किशोरी पेडणेकर किंवा मुंबई पोलीस दबाव आणत होते मवियाचं सरकार असताना. मग आता परिस्थिती बदलली आहे का? पण जे काही असलं तरी सुद्धा आता ही फाईल ओपन झालेली आहे आणि याचा सगळ्यात पहिला टार्गेटवरती येणारं नाव आहे आदित्य उद्धव ठाकरे. आता काय होणार पुढे बघावं लागेल. तुर्तास आपण मात्र पुन्हा एकदा 0 आवरच्या आजच्या चर्चेकडे येऊया. 0 आवरमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत. मी प्रसन्न जोशी. आजचा आपला विषय